नेते, आपल्या सगळ्यांचे नेते माननीय अजितदादा पवार यांचा सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झालंय। आज प्रचाराची सभा चालू असताना जेव्हा माझ्या सहकार्याने ती मोबाईल वरती बातमी दाखवली, एक क्षणभर वाटलं की हे खोटं व्हावं, पण नेतीच्या पुढे कुणाचं चालत नाही म्हणतात। अजितदादांच्या जाण्यानं एक राजकीय नेता तर आपल्यातनं गेलाच आहे, परंतु व्यक्तिशः ज्यांनी थोरल्या भावासारखं जवळजवळ प्रेम आम्हाला दिलं, असा एक मार्गदर्शक, असा एक सहकारी आपल्यातनं गेलेला आहे। अजितदादांचं जाण्यानं काय नुसतं महाराष्ट्राचं, देशाचं नुकसान झालेलंच आहे, पण त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना वाटते की आपल्या कुटुंबातला कोणतरी गेला। पण दादांचं नेतृत्व हे अतिशय कष्टातनं उभं राहिलं होतं। सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आम्ही जी एक तरुणाची फळी 1990 नंतर या जिल्ह्यात तयार झाली, त्याच्यामध्ये अजितदादांचं खूप मोठं योगदान आहे। त्या कालखंडामध्ये अजितदादांनी आम्हाला खूप ताकद दिली, विश्वास दिला, राजकारण कसं करायचं त्याचे अनेक धडे आमच्या जिल्ह्यातले आम्ही एक 4-5 जण होतो, आम्हाला अजितदादांनी दिलं। जरी व्यक्तिशः आपलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधनं आपण बाजूला गेल्यानंतर सुद्धा 10-15 वर्ष अजितदादांनी खूप प्रेम दिलं। कधी विचारामध्ये अंतर पडलं असलं तरी प्रेमामध्ये अंतर येऊ दिलं नाही। अगदी कालच्या विधानसभेच्या वेळेस सुद्धा मला स्वतः व्यक्तिशः बोलवून सोलापूर जिल्ह्यात काय परिस्थिती होणार, तुझी भूमिका काय असणार आणि काय असणार नाही तर तू काय भूमिका घ्यावी असा सुद्धा सल्ला त्यांनी मला दिला। त्यामुळे अजितदादांच्या जाण्यानं आपल्या सगळ्याच खूप मोठं नुकसान झालंय। महाराष्ट्रातल्या ज्या तरुण पिढीला एक आदर्शवत असं एक नेतृत्व अजितदादांचं होतं, त्यांच्या जाण्याने ती खूप मोठी पोकळी तयार झाली आहे। तर म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा आणि एकनाथ शिंदे या तिघांचं एकत्र येणं म्हणजे पुढच्या 25 वर्षाच्या महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरण, अर्थकारण, राजकारण, समाजकारणाचा एक मजबूत पाया तयार करण्याचं काम हे तिघं करत होते। पण त्यातला आज एक दुवा निखळलाय आणि सगळ्यालाच आज दुःख होतंय की राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्या वैचारिक मतभेदाच्या पलीकडे जाऊन एक माणूस पण जपणारा आपला सहकारी, आपला नेता, आपला मोठा भाऊ आपल्यातनं गेल्याचं दुःख आपल्या सगळ्यांना आहे। त्यांच्या कुटुंबावरती तर खूप मोठा दुःखाचा डोंगर सुमित्रा वहिनी असतील, त्यांचे सगळे कुटुंबीय असतील, त्यांच्यावर कोसळलेला आहे। रुक्मिणी पांडुरंगानं त्यांना हे दुःख पेलण्याचं सामर्थ्य द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। त्यांच्या कुटुंबियाच्या प्रति या ठिकाणी मी संवेदना व्यक्त करतो आणि अजितदादांना आदरांजली अर्पण करतो।